ओम साईराम मित्रांनो, तर कशा आहेत? आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आपण चाललो आहे शिर्डीला. तर पहिली पेट्रोल पंपवर आलो, मग पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये. मग आम्ही आता इथून निघलो चुंगम वगैरे खाऊन. त्याच्यानंतर आम्ही चालता चालता आम्हाला टोल नाका भेटला. टोल नाक्यावरून पण आम्ही निघालो. मग रस्त्यामध्ये आम्हाला खूप थंडी वाजली, तर मग आम्ही स्कार्फ वगैरे बांधलं तोंडाला, टोपी वगैरे घातली. मग इथून आम्ही निघालो शिर्डीच्या रस्त्याला. चालता चालता मस्त वाटत होतं. मग एक ब्लॉक घेतला, भारी वाटत होतं. रस्त्याने कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. एक गाडी होती समोर फक्त. आम्ही गाडी चालवून खूप थंडी वाजत होती आम्हाला. मग आम्ही एका जागेवर थांबलो. तिथं आम्ही मग बाबाला बोललो, आम्हाला चहा बनवा मस्त गरम गरम. तर बाबा बोलले की तुम्ही थांबा 5 मिनटं, बसा तुम्ही, चहा बनवतो तुम्हाला मी. तर बाबांनी फायनली चहा बनवला गरम गरम. तर आम्ही चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर फायनली आम्ही शिर्डीमध्ये पोचलो. त्याच्यानंतर मग शिर्डीमध्ये आलो. खूप भारी वाटलं साईबाबाचं मंदिर बघून आम्हाला. तर आम्ही सकाळी पोचलो शिर्डीमध्ये पहाटे 3 वाजता. मग सकाळी आम्ही लाईनीत लागलो. आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता. मग फायनली आमचं दर्शन वगैरे झालं. मग इथं मग आम्ही बाहेर आलो. तर म्हणलं जरा आता फिरू आपण आपल्या साईबाबाच्या मंदिरापाशी. मग आम्ही आलो साईबाबाच्या मंदिराच्या बाहेर. तिथं खूप लोक होते. त्याच्यानंतर मग हे काय आहे माहीत नव्हतं आम्हाला, पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे काय आहे. त्याच्यानंतर मग साईबाबाची मूर्ती खूप भारी दिसत होती. त्याच्यानंतर आम्ही वापस इथं आलो. हे काय आहे हे पण माहीत नाही आम्हाला, पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर फायनली साईबाबाचं दर्शन आम्ही लाईव्ह घेतलं इथून वापस. इथं पालखीवाल्यांना जागा आहे बसायला, पालखी घेऊन येणाऱ्यांना. मग इथून आम्ही गेटच्या बाहेर आलो दर्शन करून. आमचं दर्शन झाल्यानंतर तर ही लाईन होती साईबाबांनी धुनी पेटवलेली. ते सगळे त्या लाईनीमध्ये थांबलेले होते लोक, पण आम्हाला काही टाईम नव्हता तेवढा, आम्ही नाही गेलो तिथं. मग त्याच्यानंतर मग आम्ही इथं जाऊन दर्शन केलं हनुमानाचं. त्याच्यानंतर सकाळी 7:30ची गर्दी शिर्डीमधली. आम्ही चालता मग बाहेर आलो. आम्ही इथं लाडू वगैरे घेतले आहे सकाळी. पण इतकं मोठं होतं हे माहीत नव्हतं काय. पण नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसा वाटला आपला मिनी ब्लॉग.